तुम्हाला माहिती आहे का, आपल्या भारतातील एका राज्यात असं संकट आलंय की तिथल्या 7.5 लाखहून जास्त लोकांची घरं आज पाण्याखाली गेली आहेत आणि 62,000 हेक्टरपेक्षा जास्त शेत जमीन उद्ध्वस्त झाली. भारतातल्या ईशान्येकडच्या एका राज्याची जिथे निसर्गाने असा काही तडाखा दिलाय की गेल्या अनेक वर्षात असं दृश्य कोणी पाहिलं नव्हतं. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे ही आपत्ती फक्त निसर्गामुळे आलेली नाही, यामागे माणसांच्या हातातूनच झालेल्या चुकांचाही मोठा वाटा आहे. तर काय काय चुका आहेत, इतकी मोठी आपत्ती का आली, सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. जुलै महिन्याच्या मध्यात जेव्हा आसाममध्ये सलग जोरदार पाऊस कोसळायला लागला, अरुणाचल प्रदेशातून वाहत येणारी ब्रह्मपुत्रा नदी आणि तिच्या उपनद्या हळूहळू फुगायला लागल्या. पण खरी मोठी घडामोड घडली 19 जुलैच्या पहाटे. नागालँड मधल्या बोन जिल्ह्याजवळ अचानक एक मोठं भूस्खलन झालं आणि नेमकं त्याच वेळी जवळच्या एका जलविद्युत प्रकरणातूनही मोठ्या प्रकरणात पाणी सोडलं गेलं. या दोन्ही घटना एकाच वेळी घडल्यामुळे दिखो नदीतील असा काही अचानक पूर आला की काही तासातच परिस्थिती हाताबाहेर गेली. सॅटेलाइट वरून घेतलेल्या फोटोमध्ये तर ब्रह्मपुत्रा नदीची रुंदी आणखीन अनेक ठिकाणी तिपटीने वाढलेली स्पष्ट दिसत होती. जिथे काल शेत होतं तिथे आज फक्त पाणीच पाणी दिसत होतं. पुढच्या 3-4 दिवसात परिस्थिती इतकी गंभीर झाली की मदतही पोहोचवणं कठीण होऊन बसलं. रस्त्याच्या रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे गाड्या जाऊ शकत नव्हत्या. हेलिकॉप्टरचे काही ठिकाणी मदत पाठवावी लागत होती. 10 ते 12 जिल्ह्यांमध्ये 800हून अधिक गावं या पुरात पूर्णपणे वेढली गेली. सराई देव आणि शिवसागर हे जिल्हे सगळ्यात जास्त होरपळले गेले. तिथे तर लाखो लोकांची घरं आठवड्याभरापेक्षा जास्त काळ पाण्याखालीच राहिली. गोलाघाट, जोरहाट, नागाव अशा इतर जिल्ह्यांमध्ये तेवढीच बिकट अवस्था होती. हळूहळू अधिकृत आकडेवारी समोर यायला लागली आणि ती बघून सगळ्यांनाच धक्का बसला. सुरुवातीला मृत्यूंचा आकडा 40-50च्या घरात होता, पण दिवसागणिक तो वाढतच गेला. काही दिवसातच तो 60च्या पुढे गेला आणि आता तो 68 पर्यंत पोहोचलाय. यातले बरेचसे मृत्यू शिवसागर आणि चराई देव या 2 जिल्ह्यांमध्येच आहेत. एकट्या चराई देव जिल्ह्यात जवळपास 2.25 लाख लोक अजूनही पाण्यात अडकलेले आहेत. हा आकडा ऐकूनच अंगावर काटा येतो, कारण याचा अर्थ इतक्या मोठ्या संख्येने लोकांची घरं, शेत आणि जनावर सगळं काही या पुरात वाहून गेले. आता प्रश्न असा येतो की दरवर्षी आसाममध्ये असे भयंकर पूर का येतात. याचं एक नैसर्गिक कारण आहे ब्रह्मपुत्रा नदी. तिबेटच्या पठारावरून उगम पावते आणि वाहत येताना ती प्रचंड प्रमाणात वाळू आणि गाळ सोबत घेऊन येते. हा गाळ नदीच्या पात्रात साचत राहतो, त्यामुळे नदीची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी होते आणि मग ते पाणी आजूबाजूच्या सखल भागात पसरायला लागतं. पण खरं कारण फक्त निसर्ग नाहीये. गेल्या 70 वर्षात ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांवर तब्बल 423 बांध बांधले गेलेत आणि यातले जवळपास 300 बांध इतके जुने आणि जीर्ण झालेत की ते वारंवार फुटतात. याशिवाय डोंगराळ भागातील अनियंत्रित जंगलतोड, नदीकाठची अतिक्रमण, ओलसर जमिनीचा विनाश आणि शहरीकरणामुळे बिघडलेली नैसर्गिक पाणी व्यवस्था या सगळ्या गोष्टींनी मिळून हे संकट अजूनच वाढत गेले. आणि यात हवामान बदलाची भर पाडली. आता कमी दिवसात जास्त पाऊस पडतो आणि निसर्गाचा समतोल पूर्णपणे बिघडलाय. या सगळ्या परिस्थितीत सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे सामान्य माणसाची अवस्था. हजारो कुटुंब आजही शाळा, मंदिर आणि रस्त्यांच्या कडेला उभारलेल्या तात्पुरत्या शिबिरांमध्ये राहताय. लहान मुलं, गरोदर स्त्रिया आणि वृद्ध यांना अन्न आणि औषधांच्या कमतरतेचा सगळ्यात जास्त त्रास सहन करावा लागतोय. साचलेल्या घाण पाण्यामुळे साथींच्या आजारांची भीतीही वाढली आहे आणि रस्ते तुटल्यामुळे मदत पोहोचवणं हे प्रशासनासाठी सगळ्यात मोठं आव्हान बनलंय. सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला, ज्यात हेलिकॉप्टर मधून मदतीची पाकिट थेट खाली फेकली जाताना दिसताय. ती जमिनीवर आदळून फुटताय आणि सगळ्यात वाईट म्हणजे यातली अनेक पाकिटं आधीच अर्धी फाटलेली होती. भाताच्या नावाखाली दिलं जाणारं अन्न चिखलाने माखलेलं होतं, दुधाची पाकिटे फाटलेली होती आणि पाण्याच्या बाटल्या तर चक्क रिकाम्याच होत्या. ज्या कुटुंबांनी घरदार, शेतोवाडी सगळं गमावलं, त्यांच्यापर्यंत अशी मदत पोहोचवणं हे किती मोठं दुर्दैव आहे याचा विचार केला तरी मन सुन्न होतं. या सगळ्यात राजकीय रंग दिला जातोय. विरोधी पक्ष नेत्यांनी सरकारवर थेट आरोप केलाय की काही ठिकाणी मागच्या निवडणुकीतल्या मतदानाच्या पॅटर्नवरून मदत वाटपात भेदभाव केला जातोय. दिखो नदीपात्रातल्या बेकायदेशीर वाळू उपोषणामुळे नाझिरा जिल्ह्यातही परिस्थिती अजून बिघडल्याचाही आरोप झालाय.
शिवसागरचे एक स्थानिक आमदार तर स्पष्ट सांगताय की जवळपास 30% दुर्गम भागापर्यंत अजूनही मदत किंवा बचाव पथक पोहोचलेलीच नाहीये आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या कुटुंबांनीही आपली वाहन घरं आणि सगळं काही गमावलं. त्यामुळे या पुराला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करावं अशी मागणी जोर धरतीये. कारण तसं झालं नाही तर पीडित कुटुंबांना फक्त 5 ते 6 हजार रुपयाचीच भरपाई मिळणार आहे, जी या नुकसानीच्या तुलनेत अगदीच तुटपुंजी आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी मात्र परिस्थिती हळूहळू सुधारत असल्याचं आणि मृत्यूंचा आकडा 100 पर्यंत पोहोचणार नाही असा विश्वास व्यक्त केलाय आणि आताच्या ताज्या आकडेवारीनुसार खरंच काहीशी सुधारणा दिसते. काही दिवसांपुढे 800हून अधिक गावं पाण्याखाली होती, ती संख्या आता कमी होऊन 700च्या आसपास आली आहे. 4 जिल्ह्यांमध्ये 350हून अधिक मदत शिबिर आणि वाटप केंद्र अजूनही सुरू आहेत आणि सैन्य, NDRF आणि अग्निशमन दल यांच्या मदतीने बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे आणि पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांशी बोलून पूर्ण मदतीचं आश्वासन दिले. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. पूर ओसरतोय म्हणजे संकट संपलं असं अजिबात नाही. कारण जिथून पाणी उतरतंय तिथे आता गुडघ्याभर गाळाचे थर साचलेत. घर, रस्ते आणि शेत जमीन सगळीकडे हा चिखल पसरलाय आणि हवामान खात्याने आधीच इशारा दिलाय की येत्या काही दिवसात आसाम आणि मेघालयात पुन्हा एकदा मोठ्या पावसाची शक्यता आहे. याचा अर्थ नदीच्या पाण्याची पातळी पुन्हा वाढू शकते आणि संकट पुन्हा एकदा उफाळून येऊ शकतं. आता या सगळ्या परिस्थितीत आपण काय करू शकतो असा प्रश्न पडणं साहजिकच आहे. अनेक सामाजिक संस्था आणि सेलिब्रिटींनी मदतीसाठी पुढे आलेत. आपण अशा विश्वासार्ह संस्थांच्या माध्यमातून किंवा आसामच्या मुख्यमंत्री मदत निधीत आपला खारीचा वाटा नक्कीच उचलू शकतो. कारण आपला एक छोटासा हातभारी एखाद्या गरजू कुटुंबांना अन्न, औषध किंवा निवारा मिळवून देऊ शकतो. आणि जरी आर्थिक मदत शक्य नसली तरी ही परिस्थिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं हेही तितकंच महत्वाचं आहे. शेवटी ही गोष्ट नक्की विचार करण्यासारखी आहे. दरवर्षी हे चित्र का दिसतं? दरवर्षी हजारो लोक बेघर होतात, शेकडो जीव जातात आणि प्रत्येक वेळी आपण फक्त तात्पुरती मदत करून पुढे जातो. निसर्गाचा कोप आहे हे मान्य, पण त्यात मानवी हलगर्जीपणाचा वाटा किती हे सुद्धा एकदा मनापासून विचार करायला हवं. तुम्हाला काय वाटतं? हा फक्त निसर्गाचा प्रकोप आहे की माणसाच्या चुकीचा परिणाम आपण भोगतोय? हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.